या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काहीही नसून बौद्ध आणि ब्राह्मणवादातील जीवघेणा संघर्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या जीवघेण्या संघर्षात ब्राह्मण सतत जेव्हा जेव्हा आपल्या जीवावर येते तेव्हा तेव्हा शेपूट घालून घेतो आणि आम्ही तुमच्यामधील आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे उदाहरण म्हणजे जेव्हा मुस्लिम राज्यकर्ते होते तेव्हा त्यांनी स्वतःला हिंदू नाही तर ब्राह्मण आहोत आणि तुमच्यासारखे विदेशातून आलेलो आहोत म्हणून जिझिया करातून सवलत मिळविलेली होती. त्यानंतर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात घुसून पेशवाई निर्माण केली आणि स्वराज्य संपविले. त्यानंतर इंग्रजी राजवटीत आम्ही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नाही म्हणून पेन्शन मिळविणारे आता यज्ञात गायी कापून खाल्ले आता गोमाताची पूजा करत आहेत. स्वातंत्र्यलढ्यात कवडीचा सहभाग नसताना भारत मातेची पूजा करत आहेत. तर आकंठ विषमतावादात बुडालेले असताना बुद्ध वंदनेचा कार्यक्रम करत आहेत. या भामट्यापासून भारतीय जनतेने सावधान राहिले पाहिजे. सध्या असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहेत कारण हे मागील 2500 वर्षांपासून आजपर्यंत बुद्धाला संपवू शकले नाहीत. उलट जगात बुद्धाला मोठ्या प्रमाणात स्वीकारण्यात आले आहे. म्हणून रंग बदलण्यात सरड्याला मागे टाकणाऱ्या ब्राह्मणांनी गोपूजा, भारतमाता पूजा आणि बुद्ध पूजा करण्याचे नाटक सत्र सुरू केलेले आहेत. या कार्यक्रमात सहभागी जनतेने या लोकांच्या घरात जाऊन देव्हाऱ्यामध्ये बुद्ध ठेवून वंदना घेतात का असा प्रश्न जरूर विचारावा. बुद्ध हे बुद्धीचे प्रतीक आहे आणि जगाने बुद्धाला स्वीकारून आपली प्रगती साध्य केली आहे. बुद्धाला जाणून घेण्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतात. बुद्धाला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही पूजेची, बळीची, भक्तीची, दलालांची, पुजाऱ्याची गरज नसते. त्यासाठी बुद्धाला आपल्या आचरणातून स्वीकारायचे असते. भारतातील सर्व जनतेला बुद्ध हेच मार्ग दाखवू शकतात. म्हणून चलो बुद्ध की ओर.